ನಮೋ ಸಿದ್ಧಾರ್ಣನ. ಇವತ್ತು ಬಹಳ ಕುತೂಹಲಕಾರವಂಥ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ನಮ್ಮೊಬ್ಬರು ಶ್ರಾವಕರು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿನ ಮಕ್ಕಳ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಧರ್ಮಾನುರಾಗವನ್ನು ಹುಟ್ಟಿಸುವುದು ಹೇಗೆ ಅಂತ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಒಂದು ಜನಪ್ರಿಯವಂತ ನಂಬಿಕೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಎಲ್ಲ ಕಾಲದಲ್ಲೂ ಈ ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ನಮ್ಮ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇದ್ದಷ್ಟು ಧರ್ಮಾನುರಾಗ ಮಕ್ಕಳಿಗಿಲ್ಲ ಅಂತ. ಆಧುನಿಕ ಯುಗದಲ್ಲಂತೂ ಅದು ತುಂಬ ಸರಳವಾಗಿ ನಮ್ಮ ಅನುಭವಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ. ಮಕ್ಕಳು ನಾವು ಹೇಳಿದ ಮಾತು ಕೇಳೋದಿಲ್ವಲ್ಲ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಯಾಕೆ ನಾವು ಧರ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಮುಖ ತಿರ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರಲ್ಲ, ಮಕ್ಕಳು ಇದರ ಆಸಕ್ತಿ ತೋರಿಸೋದಿಲ್ವಲ್ಲ, ಯಾಕೆ? ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಧರ್ಮದಿಂದ ವಿಮುಖವಾಗಿರುವ ಮಕ್ಕಳುಗಳಿಗೆ ನಾವು ಅವರನ್ನು ಪುನಃ ಧರ್ಮ ಮಾರ್ಗಕ್ಕೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಬರೋದು ಹೇಗೆ? ಇದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಬಹಳ ಕುತೂಹಲದಿಂದ ಕೇಳಿರುವಂತಹ ಪ್ರಶ್ನೆ ಶ್ರಾವಕರು. ಅದಕ್ಕೆ ನಾವೀಗ ಪೂಜ್ಯ 105 ಕ್ಷುಲ್ಲಕ ಧ್ಯಾನಸಾಗರ ಮಹಾರಾಜರಿಂದ ಉತ್ತರವನ್ನು ನಾವೀಗ ಸ್ವೀಕಾರವನ್ನು ಮಾಡೋಣ. ಇಂದಿನ ಧರ್ಮಸಭೆಗೆ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇದೀಗ ಪೂಜ್ಯ ಧ್ಯಾನಸಾಗರ ಮಹಾರಾಜರಿಂದ ಆ ಶಂಕೆಗೆ ಸಮಾಧಾನವನ್ನು ಕೊಡುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ओम नमः सिद्धेभ्यः। बच्चों में धर्म रुचि कैसे जगाएं, ये एक प्रश्न था। तो इससे पूर्व हमारे पास वर्षों पहले एक इलेक्ट्रॉनिक इंजीनियर आए थे और उन्होंने क्वेश्चन किया था कि nowadays the children are studying the modern prospectus of education, and it seems that every year they are moving apart from their intimate relations. उनका प्रश्न ये था कि आज आधुनिक शिक्षण पद्धति में जो हमारी संतानें हैं वो साल दर साल अपने निकट संबंधियों से दूर जाती प्रतीत होती है। फिर बड़े होने के बाद तो उनके अंदर उस संबंधों की जो घनिष्ठता रहती है वो नहीं रह जाती और वो कभी भी अपना अलग रास्ता चुन लेते हैं। तो ऐसा क्या उपाय किया जाए कि वो संबंधों के महत्व को समझे, ये एक प्रश्न था। अभी आपने जो प्रश्न किया कि धर्म के प्रति रुचि कैसे जगाएं बच्चों की, पर ये भी बड़ा गंभीर प्रश्न है। तो उसका समाधान कुछ विचार करने के उपरांत हमें प्राप्त हुआ था। वो ये था कि संबंधों का महत्व वही समझ सकता है जो स्वार्थी ना हो और जिसके अंदर करुणा हो और प्रेम हो। जहाँ करुणा और प्रेम होते हैं वहाँ पर स्वार्थ होता भी नहीं। स्वार्थ वहीं होता है जहाँ पर कषाय होती है, लोभ होता है। तो उसके लिए उपाय क्या करना, ये तो अपन एनालाइज बहुत कुछ कर लेते हैं और बहुत सारी कमियां अपन देख लेते हैं दुनिया में, पर उसके उपाय की चर्चा कभी नहीं होती। तो उपाय क्या करना उसका?
तो उसके दो उपाय समझ में आए थे हमारे। एक तो बच्चों में प्रेम जगाने के लिए उनको जानवरों के संपर्क में ले जाओ, पक्षियों के पास ले जाओ और उनको उनके हाथ से कुछ खिलाओ या फिर जैसा भी उपाय हो सके वैसा उपाय करके उनकी दोस्ती कराओ उनसे। और किसी एक से नहीं, अनेक से, क्योंकि एक से कराने से फिर राग हो जाता है और वो राग जब टूटता है तो एक ठेस बन जाती है, एक आघात लगता है, फिर वो आघात के घाव भरते नहीं। तो उसको सब प्राणियों के पास ले जा करके उन पर हाथ फेरना सिखाओ। शुरू में गाय के यहाँ पर जो उसका कंधा होता है वहाँ पर हाथ रखोगे ना तो वो ऐसे ऐसे हिलाती है स्किन को, वो दिखाओ उसको। फिर उसको बोलो कि इसके यहाँ गले के पास हाथ लगाओ, तो गले के पास हाथ लगाओ तो वो ऐसे करने देती है, ऐसे सामने और कर देती है वो। फिर वो संबंध बहुत जल्दी हो जाता है, जानवर से बच्चों का संबंध बहुत जल्दी हो जाता है और बहुत जल्दी दोस्ती हो जाती है। अब एक बालक कहीं पर किसी पार्क में गया तो उसने मोर को कुछ खिलाया तो फिर सारे मोर उसकी तरफ आ गए और तुरंत दोस्ती हो गई उसकी। तो ये बच्चों के साथ ऐसा रहता है क्योंकि उनके अंदर वो राजनीतिक तरंगें नहीं होती। जिनके अंदर राजनीति आ जाती है, तुष्टीकरण जिसको बोलते हैं, तो उनकी तरंगें ऐसी हो जाती है कि उसको अवॉइड करते हैं। नेचर जो है ना उनसे थोड़ा दूर रहता है और वो नेचर से दूर हो जाते हैं। आप देखना उनके पास कभी कोई पक्षी या जानवर नहीं आते जो ऐसे वाइब्रेशंस वाले बन जाते हैं। तो बच्चों को ये सिखाना है, प्रेम सिखाने के लिए जानवरों से मिला और अच्छे सुंदर जानवर होते हैं, खरगोश होते हैं या और भी अलग अलग प्रकार के जानवर होते हैं। कौतुक उत्पन्न करने वाले जो जानवर होते हैं, बंदर के बच्चे वगैरह, तो उसको सुरक्षित दूरी से उनसे मित्रता करवा सकते हैं। फिर उनके अंदर दूसरा जो गुण है, बड़ा महत्व का गुण है, वो करुणा है। करुणा जन्मजात प्राप्त होना दुर्लभ होता है। बच्चे लोग गुस्से में अपनी माँ के कान के आभूषण खींचकर खून निकाल देते हैं, उनके बाल वगैरह खींच लेते हैं और तकलीफ देते हैं। पिताजी का चश्मा तोड़ डालते हैं और अनेक उपद्रव करते हैं। वो गुस्से में बहुत हानिकारक हो जाते हैं। वो अनसिविलाइज्ड रहते हैं एक प्रकार से। जन्मजात जो बच्चे होते हैं अनसिविलाइज्ड रहते हैं, तो उनके अंदर करुणा को कल्टीवेट करना होता है, करुणा के संस्कार आरोपित करने होते हैं। तो उसका उपाय क्या है? उसका उपाय यह है कि उनको दुखी जानवरों के पास और दुखी मनुष्यों के पास ले जा करके उनके दुख दूर आप करके डेमो करके दिखाएंगे तो वो फॉलो करते हैं। बच्चों में ये एक फॉलो करने की टेंडेंसी रहती है, अनुकरण करने की उनके अंदर प्रवृत्ति रहती है बच्चों में। तो आप अगर किसी दुखी प्राणी के पास या दुखी मनुष्य के पास उनको ले जाएंगे, जैसे हर शनिवार को या रविवार को उनको किसी अस्पताल में ले जाएं और फिर वहाँ के जो मरीज़ हैं, सर्जिकल वार्ड के जो बीमार लोग हैं, जो कभी कभी 6-6 महीने तक पैर ऐसे लटके रहते हैं ऊपर और यहाँ पर छाले पड़ जाते हैं, नीचे बेड सोर्स हो जाते हैं, तो उनके ऐसे लोगों के पास ले जा करके एकदम शुरू में बहुत डरावने लोगों के पास मत ले जाना, कुछ अपने परिचित लोगों के पास ले जाना। देखो वो अंकल बीमार है, चलो अपन चलते हैं उनके पास, देखने चलते हैं। या वो आंटी को तकलीफ़ हो रही है तो उनके पास चलो, तो उनके पास ले जा करके उनके साथ बातचीत कराओ उनको। तो वो बातचीत करेंगे, फिर उनको कहो कि पूछो अंकल से कि अब कैसा लग रहा है, ज़्यादा तकलीफ़ हो रही है, ज़्यादा तकलीफ़ हो रही हो तो ये कहना कि अंकल आप अच्छे हो जाएंगे, आप विश्वास रखो। तो विश्वास वास्तव में ये एक ऐसा वचन है, विश्वास, कि विश्वास से ही लोग ठीक होते हैं। डॉक्टर बोलता है कि 5 दिन में तुम ठीक हो जाओगे, तो वो भले 3 दिन में ठीक हो रहा हो,
वो 5 दिन में ही ठीक होते हैं। तो वो विश्वास की बात है। तो इसी तरह अगर विश्वास ये करो कि अभी देखो शाम का डोज लेने के बाद तुम्हारी तकलीफ 1/3 रह जाएगी, ऐसा बोलने से ये सजेशंस कहलाते हैं। तो इसको अपना अनकॉन्शियस माइंड एक्सेप्ट कर लेता है, अपना अवचेतन मन इन सुझावों को स्वीकार कर लेता है, और फिर स्वीकार कर लिया तो वैसा होने लग जाता है। विश्वास से विचार उत्पन्न होते हैं और विचार से जीवन की दिशा बदलती है। इसलिए विश्वास को अगर सही स्थान पर स्थापित करते हैं तो विचारों की दिशा बदलने से जीवन की दिशा बदल जाती है। तो ये उपाय थे बच्चों को सत्संस्कारित करने के, करुणा और प्रेम के संस्कार डालने के। इसी प्रकार धर्म के संस्कार डालना हो तो फिर आप जो जाते हैं, आप डेमो तो करते हैं, उनके सामने आप दिखाते हैं कि आप ये चढ़ा रहे हैं वो चढ़ा रहे हैं, लेकिन उसको चॉइस करने दो कि तुम कौन से फ्लावर्स चढ़ाना चाहोगे, तुम कौन से अट्रैक्टिव द्रव्य रखे। आपके द्रव्य की थाली को देखकर ऐसा ना लगे किसी अनजान व्यक्ति को कि हाँ अकाल पड़ा हुआ है। ड्रॉट जैसी थाली ना लगे, एकदम हरी भरी लगे थाली, बिल्कुल आकर्षक लगे। दिव्य द्रव्यों से भगवान की पूजा की जाती है। नीरस रूक्ष द्रव्यों से, अब हम कहीं कोई इसको अपने प्रति टिप्पणी न समझे, हम सिर्फ ये बताना चाह रहे हैं शास्त्र के आधार पर, जो शास्त्रों में जो बात लिखी है, आप कहीं से भी ढूंढ के बता देना हमें कि जो बात हम कह रहे हैं उसके खिलाफ कहीं शास्त्रों में लिखा हो, ये आप ढूंढ के बताना। तो ऐसे आकर्षक द्रव्यों से, जिन द्रव्यों को देखकर आपकी आंख न रुके, आपका मन प्रफुल्लित न हो, आपका हृदय आह्लादित न हो, वो वस्तु आप अपने आराध्य को कैसे समर्पित कर सकते हैं? आप अपने बेस्ट फ्रेंड को बर्थडे पर क्या दोगे बताओ? कोई स्पेशल चीज दोगे या फिर कोई ऐसी? तो फिर भगवान तो अपने हाईएस्ट डिवोटेड एंटिटी है, तो उनको आप क्या अर्पित करना चाहेंगे? आप अगर ये सोच करके अर्पित करते हैं कि ये चीज़ जो हम चढ़ा रहे हैं वो बाद में तो उसी के पास जाने वाली है जो उठाएगा, तो फिर आप भगवान को नहीं चढ़ाते हो, आप उसको लक्ष्य करके चढ़ा रहे हो। तो लक्ष्य ही अगर दूषित होगा तो फिर परिणाम कैसे निर्दोष हो सकता है? तो क्या है कि बच्चों के अंदर अगर अट्रैक्शन उत्पन्न होता है, इसीलिए हमने एक दिन कहा था कि हर जैन माता पाक कला में कुशल बन जाए तो फिर पुरुष वर्ग होटल के अभक्ष्य से बच जाए। तो संसार इसी से चलता है। राग को अगर आप शुभ दिशा देंगे तो वो अशुभ दिशा से दूर हो जाएगा, और अगर राग को शुभ दिशा नहीं मिलेगी तो फिर वो वहीं जाएगा जहां आप नहीं चाहते। जैनम जयतु शासन। ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಧರ್ಮಾನುರಾಗವನ್ನು ಬೆಳೆಸೋದು ಹೇಗೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಬಹಳ ಸುಂದರವಾದಂಥ ಒಂದು ವಿವರಣೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಪೂಜ್ಯರು ನಮಗೆ ನೀಡಿರೋದನ್ನು ಗಮನಿಸಬೇಕು. साधुओं की संगति और ऐड कर सकते हैं। ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಕೂಡ ಮೊದಲ ಹೀರೋ ಹೀರೋಯಿನ್ ಯಾರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮನೇ ಆಗಿರಬೇಕು. ತಂದೆ ತಾಯಿಯರನ್ನು ಅವರು ಮೊದಲು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಗಮನಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಅದನ್ನೇ ಅನುಸರಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಅನ್ನೋದಂತಹ ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ನಮ್ಮಲ್ಲಿರಬೇಕು. ಒಂದು ಸಲ ಹೀಗಾಯ್ತಂತೆ, ಸಮುದ್ರದ ದಂಡೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಏಡಿ ದೂರದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿತ್ತು. ಅದರ ಮರಿ ಏಡಿ ನಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇತ್ತಂತೆ.
ಅಮ್ಮ ನೋಡ್ತು, ಯಾಕೋ ನನ್ನ ಮಗು ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೆಯೋದಿಲ್ಲವಲ್ಲ, ವಕ್ರವಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಅಂತ ಅಂದುಕೊಂಡು ಮರಿ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಂತೆ, ಮಗು ನಿನ್ನ ನಡಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ, ವಕ್ರವಾಗಿ ನಡೀತೀಯಲ್ಲ, ನೇರವಾಗಿ ನಡಿ ಅಂತ. ಮಗು ಕೇಳ್ತಂತೆ, ಹೌದಾ ಅಮ್ಮ, ಸರಿ, ಹಾಗಾದರೆ ನಾನು ನಡೆಯೋದು ತಪ್ಪು ಅಂತ ನೀನು ಹೇಳ್ತಿದ್ಯಲ್ಲ, ನೀನು ಸರಿಯಾಗಿ ನಡೆದು ತೋರಿಸು, ನೀನು ನಡೆದಾಗೆ ನಾನು ನಡಿತೀನಿ ಅಂತದಂತೆ. ಏಡಿ ನಡೆಯೋದು ಹೇಗೆ ಅಂತ ನಮಗೆಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿದೆ. ಅದು ನೇರವಾಗಿ ನಡೆಯೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನಿಲ್ಲ, ವಕ್ರವಾಗೇ ಹೋಗಬೇಕು. ತಂದೆ ತಾಯಿಗಳೇ ವಕ್ರ ಆಗಿಬಿಟ್ರೆ ಮಕ್ಕಳು ತುಂಬ ಸಹಜವಾಗಿ ವಕ್ರ ಆಗ್ತಾರೆ. ಎಳೆಯತನದಿಂದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆ ಪ್ರೀತಿ ಸಿಗಬೇಕು, ಆ ಪ್ರೇಮ ಸಿಗಬೇಕು. ಆ ಪ್ರೇಮ ಸಿಕ್ಕಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳ ಮನಸ್ಸು ಸುಂದರವಾಗ್ತದೆ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾವು ನಿಜವಾದ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಕೊಡದೇ ಇದ್ದರೆ, ನಿಜವಾದ ಪ್ರೀತಿಯ ಬೆಲೆ ಏನು ಅಂತ ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡಿಸ್ದೇ ಇದ್ದರೆ, ಮಕ್ಕಳು ಅವರು ಬೆಳೆದು ದೊಡ್ಡದಾಗ ಅವರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅವರು ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಕಲಿಸೋದಿಲ್ಲ. ಪ್ರೀತಿ ಯಾವಾಗ ಬರೋದಿಲ್ವೋ ಆ ಹಂತದಲ್ಲಿ ದ್ವೇಷವೇ ಹುಟ್ಟುವಂಥದ್ದು. ಕಡೆಗೆ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸಿಕೊಂಡು ಬರಬೇಕಾದದ್ದು ಕರುಣೆ, ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿರುವಂಥದ್ದು. ಬಹಳ ಸುಂದರವಾದಂಥ ಒಂದು ಪ್ರಾಕೃತಿಕವಾದ ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಪೂಜ್ಯ ಧ್ಯಾನಸಾಗರ್ ನಮಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪುಟ್ಟ ಮಕ್ಕಳನ್ನು ನೀವು ಪ್ರಾಕೃತಿಕವಾದಂಥ ರೀತಿ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಬಿಡಿ. ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ಸುತ್ತಮುತ್ತ ಇರುವಂತಹ ಪಶು ಪಕ್ಷಿ ಪ್ರಾಣಿಗಳ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಆ ಮಗು ಹೃದಯ ಸಂವಾದವನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡಿ. ಒಂದು ಹಸು ಹತ್ರ ಮಗು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಮೊದಲು ಅದರ ಬೆನ್ನನ್ನು ಮುಟ್ಟಿಸಿ ಮಗು ಕೈನಲ್ಲಿ, ಆ ಬೆನ್ನಿನ ಸ್ಪರ್ಶದ ಅನುಭವ ಮಗುಗಾಗುತ್ತೆ. ಅದರ ಕೊರಳನ್ನು ಮುಟ್ಟಿಸಿ ಅದರ ಅನುಭವ ಅದಕ್ಕಾಗುತ್ತೆ. ನಿಧಾನವಾಗಿ ಪಶು ಪಕ್ಷಿ ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ಆಹಾರವನ್ನು ಕೊಡುವ, ಮೇವು ಕೊಡುವ, ಏನಾದರೂ ತಿನ್ನಿಸುವಂಥ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿ ಮಗುವಿನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸಕಲ ಜೀವ ಜಂತುಗಳ ಮೇಲೆಯೂ ಕೂಡ ಕರುಣೆಯ ಭಾವನೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಉದ್ದೀಪನ ಆಗುತ್ತೆ. ಮಗುವಾಗಿದ್ದಾಗಲೇ ಆ ಮಗುವಿನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಕರುಣೆ, ಪ್ರೀತಿ ಎನ್ನುವಂತಹ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಉದ್ದೀಪನಗೊಳಿಸ್ತಾ ಹೋದಾಗ ಆ ಮಗು ಮಾನವೀಯ ಗುಣಗಳ ಪ್ರತೀಕವಾಗಿ ಬೆಳೀತಾ ಹೋಗ್ತದೆ. ಭಗವಂತನ ಸನ್ನಿಧಾನಕ್ಕೆ ಮಗುವನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ, ನಾವು ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಫೋರ್ಸ್ ಮಾಡೋದು ಬೇಡ, ಈಗ ಮಾಡು ಹಾಗೆ ಮಾಡು ಅಂತ ಹೇಳೋದು ಬೇಡ. ಮಕ್ಕಳು ನಮ್ಮನ್ನು ಗಮನಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅಷ್ಟವಿಧ ಅರ್ಚನೆಯ ದ್ರವ್ಯಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ, ಮಗುವಿನ ಕೈನಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿಸಿ, ಮಗುವಿಗೆ ಆಯ್ಕೆ ಕೊಡಿ, ನೀನು ಯಾವುದನ್ನು ದೇವರಿಗಿಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀಯಾ ಅಂತ. ಮಕ್ಕಳು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ತುಂಬ ಆಕರ್ಷಣೀಯವಾಗಿ ಯಾವುದು ಕಾಣುತ್ತೋ ಅದನ್ನು ಇಡ್ತಾರೆ. ಒಂದು ಹಣ್ಣು ಇಡೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ಬೋದು, ದೀಪ ತುಂಬ ಆಕರ್ಷಣೀಯವಾಗಿ ಕಾಣುತ್ತೆ, ನಾನು ದೀಪ ಇಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಮಕ್ಕಳ ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ಅನುಸರಿಸಿಕೊಂಡು ಮೊದಲು ಅವರಿಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಿ. ಆಗ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಿಧಾನವಾಗಿ ಅದೊಂದು ಅಭಿರುಚಿ ಬರ್ತದೆ. ರಾಗ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ಪಾಸಿಟಿವ್ ಆದ ಸೆನ್ಸಿನಲ್ಲಿ ಬೆಳೆಸಿದಾಗ, ಮಕ್ಕಳ ಮನಸ್ಸಿನೊಳಗೆ ಉದಾತ್ತವಾದಂತಹ ಮಾನವೀಯ ಗುಣಗಳನ್ನು ನಾವು ಉದ್ದೀಪನಗೊಳಿಸಿದಾಗ ಆ ಮಕ್ಕಳು ಸಹಜವಾಗಿಯೇ ಸಮಾಜದ ಅಭಿಮುಖವಾಗಿಯೂ ಬೆಳವಣಿಗೆಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾರೆ. ಮನೆಯ ಬಂಧು ಬಾಂಧವರ, ಮಿತ್ರರ, ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ಅದೇ ಒಂದು ಮೈತ್ರಿ ಭಾವವನ್ನು ಇಟ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ನಾವು ಮಕ್ಕಳ ಮುಂದೆ ಜಗಳ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ನಾವು ತಂದೆ ತಾಯಿಗಳಿಗೆ ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೇವೆ. ಮಕ್ಕಳ ಮುಂದೆ ಜಗಳ ಆಡೋದು, ಮಕ್ಕಳ ಮುಂದೆ ಜಗಳ ಆಡಿದಾಗ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಬ್ಯಾಡ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಆಗುತ್ತೆ. ಅದು ಮಕ್ಕಳ ಮುಂದೆ ನಾವು ಕೊಳಕು ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡಿದಾಗ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅದು ಸಹಜ ಅಂತ ಅನ್ಸೋಕ್ಕೆ ಶುರುವಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಮಕ್ಕಳು ನೋಡಿ, ನಮಗೆ ನಿಜವಾದ ಜವಾಬ್ದಾರಿ ಬರೋದು ಒಂದು ಹಂತದಲ್ಲಿ, ಅವಿವಾಹಿತರಿಗೆ ಮೊದಲ ಹಂತದ ಜವಾಬ್ದಾರಿ ಬರೋದು ಮದುವೆ ಆದಾಗ. ಆದರೆ ನಿಜವಾಗಿ ಅವರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಅರಳೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗೋದು ಅವರ ತಂದೆ ಅಥವಾ ತಾಯಿ ಆದಾಗ. ಆಗ ನಮ್ಮ ನಡೆ ಮತ್ತು ನುಡಿಯ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತುಂಬ ಜಾಗ್ರತೆ ವಹಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ನಮ್ಮನ್ನು ರೋಲ್ ಮಾಡಲ್ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಮೊದಲು ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ತಿದ್ದುಕೊಳ್ಬೇಕು. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮೊದಲು ಧರ್ಮದ ಅಭಿರುಚಿ ಬೆಳಿಬೇಕು. ಮುನಿ ಸಂಘಕ್ಕೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಬರಬೇಕು. ಮುನಿಗಳಿಗೆ ಆಹಾರ ದಾನವನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅವನಿಗೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ಬೇಕು. ಮಕ್ಕಳಿಗೆ ನೋಡಪ್ಪ, ಕ್ರಮ ಹೀಗಿದೆ, ಈ ಥರ ಮಾಡು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಡ್ಬೇಕು. ಧರ್ಮಶ್ರವಣವನ್ನು ಮಾಡಿಸಬೇಕು. ಧರ್ಮ ಸಭೆಗಳು ನಡೆಯುವಂಥ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಕರೆದುಕೊಂಡೋಗಿ ಕೂರಿಸ್ಬೇಕು. ಅದಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ತಾತ್ವಿಕವಾದ ಪದಗಳನ್ನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಹೊರಟ್ರೆ ಮಕ್ಕಳ ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ಕಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಸರಳವಾದಂತಹ ಕಥೆಗಳನ್ನು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳಿ, ಆ ಕಥೆಗಳು ಮಕ್ಕಳ ಮನಸ್ಸನ್ನು ಅರಳಿಸುವ ಹಾಗೆ ಇರಲಿ. ಆ ರೀತಿ ಮಕ್ಕಳ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಮುನಿಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡುವಂತಹ, ಧರ್ಮಶ್ರವಣವನ್ನು ಮಾಡುವಂತಹ, ಸ್ವಾಧ್ಯಾಯವನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಗುಣಗಳನ್ನು ನಿಧಾನವಾಗಿ ಅವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನಾವು ಕಲ್ಪಿಸ್ತಾ ಹೋದರೆ ಆ ಮಕ್ಕಳು ಒಂದು ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಬೆಳೆಸ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಸಂಸ್ಕಾರ ಭರಿತವಾದಂತಹ ಮಕ್ಕಳುಗಳು ಸಮಾಜಕ್ಕೂ ಒಂದು ಆಸ್ತಿ ಆಗ್ತಾರೆ ಎನ್ನುವಂತಹ ಮಾತುಗಳ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ಧರ್ಮಸಭೆಯನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿಗೆ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ.
नमो सिद्धाणं वर्धतां जिनशासनम्।